नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024 करंट अफेअर 2024 अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या IMP व्हेरी IMP प्रश्न आहे. प्रश्न उत्तर घेणार आहोत. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा राजनाथ सिंग, तिसरा अमित शहा, चौथा आहे द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी. भारत सरकार आणि कोणत्या राज्य सरकारने UNLF सोबत शांतता करार केलेला आहे? पहिला ऑप्शन आहे मणिपूर, दुसरा उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर. कोणत्या देशाच्या नवनिर्वाचित सरकारने धूम्रपान बंदीचा निर्णय रद्द केलेला आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा न्यूझीलंड, तिसरा बांगलादेश, चौथा श्रीलंका. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड. विक्रमी 1.40 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा पाकिस्तान, तिसरा अमेरिका, चौथा आहे श्रीलंका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. नुकतीच ओपन AIचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी, दुसरा अमित अग्रवाल, तिसरा सॅम ऑल्टमन, चौथा आहे नितीन अग्रवाल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सॅम ऑल्टमन. कोणत्या देशातील नोबेल शांतता पुरस्कार विजेता हेनरी किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा पाकिस्तान, तिसरा बांगलादेश, चौथा अमेरिका. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे नुसरत चौधरी, दुसरा अमित अग्रवाल, तिसरा उमल प्रियंका सिंह आणि चौथा आहे डॉक्टर सुरेश गोसावी. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर सुरेश गोसावी. सुरिनाम या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा राजनाथ सिंग, तिसरा अमित शहा, चौथा द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. द ग्रेट ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार हा पुरस्कार कोणास मिळालेला आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे राजनाथ सिंग, तिसरा अमित शहा, चौथा द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू.